मी DYSP शैलेश सणस, खेड उपविभाग, मंडलगड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 10/3/2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. 26/26 नंबर आहे त्याचा. अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा होता. या इथल्या विने गावातल्या महिला आहेत, 5-6 महिला. त्यांना बाल विकास ज्ञान संस्था या संस्थेचं शाखा इथं विने गावात, दाभट गावात ओपन करायची. आणि तिथं तुम्हाला नोकरी देण्यात येईल आणि तुम्हाला कलेक्शन करावं लागेल, पैसे गोळा करावे लागतील. त्यासाठी काहींना मॅनेजर, काहींना क्लर्क, काहींना चीफ मॅनेजर अशा नोकरी तुम्हाला मिळतील असं आमिष दाखवून 15-20 दिवस त्यांची ट्रायल बेसिसवर त्यांना नोकरीसाठी बोलवण्यात आलं. आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल आणि माणगावला जाऊन तुम्हाला त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल असं सांगण्यात आलं त्या महिलांना. आणि जाण्यापूर्वी त्यांना सांगितलं की तुमचे दागिने आणि तुमचे मोबाईल स्विच ऑफ करा आणि ते इथं कार्यालयात माझ्याकडे जमा करा. तुम्ही ते ट्रेनिंग माणगावचं करून या आणि मग तुम्हाला हे मी परत करेन असं सांगितलं. आणि 9 तारखेला त्या महिलांना सकाळी 9:30-10 वाजता इथून बसवून देण्यात आलं. एका रिक्षामध्ये महाडपर्यंत रिक्षाने ते जाणार होत्या. तिथून ST करून त्या माणगावला जाणार होत्या आणि 2 वाजता त्यांना मिटिंगचं वेळ देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे या 5 महिला इथून निघून गेल्या आणि त्या 2 वाजेपर्यंत तिथं थांबल्या. 2चे 3 झाले. कुणीही मिटिंगला आलं नाही किंवा कोण तिथं आलं नाही. आणि त्या रिटर्न परत ज्यावेळेस कार्यालयात आल्या त्यावेळेस ज्या आरोपींनी की ज्या इस्माने त्यांना सांगितलं होतं की अशा तुम्हाला नोकरी देतो, तो चंद्रकांत घाणेकर नावाचा इसम ते त्यांच्या सोन्याचे दागिने घेऊन इथून पसार झाला होता. आणि त्यासोबत त्यांनी एका इथल्या महिलेला घेऊन गेले होते. तिलासुद्धा चीफ मॅनेजर करेल, नाशिकला तुला जावं लागेल असं म्हणून सोबत नेली होती आणि तिला सोबत घेऊन तो निघून गेला होता. त्यानंतर पोलीस पथकं निर्माण करण्यात आली आणि शीघ्र गतीने तपास करण्यात आला. आम्हाला एक लोकेशन मिळालं. आरोपी हा मूळचा चिपळूण तालुक्यातला ओळवी म्हणून गावातला रहिवासी आहे. तिथे एक आम्ही पथक पाठवलं. तिथून काही माहिती प्राप्त झाली. तिथं माहिती प्राप्त झाल्यावर आम्हाला कळवलं की 5-6 वर्षापूर्वी तो त्या गावातली एक महिला पळवून नेऊन गेलेला आहे आणि तिच्याबरोबर तिला असंच ठेवलेलं आहे, म्हणजे लग्नासारखी बायको म्हणून वापरतो. आणि आता 6 वर्षापासून तो गावात आलेला नाही. ही माहिती मिळाली. त्याचे काही नंबर मिळाले. त्या नंबरवर ट्रेस करण्यात आले. मग आम्हाला पहिलं लोकेशन त्याचं त्या महिलेचा जो सोबत नेलेली महिला होती तिच्या फोनवरून आम्हाला लोकेशन पुण्याचं मिळालं. पुण्याला पथक पाठवलं. दरम्यानच्या काळात इतर 4-5 मोबाईल मिळाले. त्याचं लोकेशन आम्हाला मनमाडच्या जवळपास मिळालं. त्या ठिकाणी आमचं पथक गेलं. पण तो जो नंबर होता तो दुसरा इसम वापरत होता. त्यामुळं तिथून आमची टीम परत येताना पुण्यामध्ये वाघोली या ठिकाणी एक लोकेशन मिळालं. तिथं जाऊन सर्च केला असता या गुन्ह्यातला आरोपी आणि आमच्याकडे जी नापता केस दाखल होती ती महिला, ती दोघंही तिथे मिळाले आणि त्यांना पोलीस ठाण्यात आम्ही घेऊन आलो. 72 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस निरीक्षक गवारे, हवालदार सुहास मांडवकर, हवालदार DS सावंत, हवालदार विनय पाटील आणि महिला पोलीस शिपाई वैशाली चव्हाण या पथकाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आणि जो माल गेला होता तो पूर्णपणे परत मिळालेला आहे.